मकर संक्रांतीपासून ह्या 5 राशींच्या लोकांमध्ये जीवनामध्ये चांगले बदल नक्कीच घडणार आहेत. तर त्या कुठल्या राशी आहेत ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. संक्रांत आहे 14 जानेवारीला. म्हणूनच ह्या दिवशी जे पण एखादा व्यक्ती काही दान करतो, अन्नदान, खिचडीचं दान, तीळ, गूळ, साखर, तांदूळ, कपडे, ह्या गोष्टीचं दान जर का जवळच्या लोकांमध्ये, गरिबांमध्ये कराल तर तुम्हाला त्याचे खूप लाभ मिळतात. वर्षभर कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही. मित्रांनो, ह्या दिवशी शनी आणि सूर्य यांचा खूप चांगला ग्रहयोग तयार होतोय. म्हणूनच ह्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये येतो. म्हणूनच या दिवशी शनी महाराजांची आणि सूर्याची उपासना नक्कीच करावी. ओम गृणी सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः हा 108 वेळा ह्यापैकी कुठलाही जप करावा. सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करावं, पूजा करावी. आपल्या घरामध्ये एक सूर्याची प्रतिमा या दिवशी नक्कीच लावावी. पहिली रास आहे सिंह रास, दुसरी धनुरास, तिसरी कुंभ रास, चौथी मकर रास आणि 5वी सर्वात शेवटची कुठली असेल? मीन रास.